So, Chapter 11, Biotechnology Principles and Processes. So, concentrate. Biotechnology deals with techniques of using live organism or enzymes from organism to produce products and processes useful to human. सो मानवाच्या उपयोगी असणाऱ्या प्रोसेसेस आणि प्रोडक्ट बनवण्यासाठी एकतर लाईव्ह ऑर्गॅनिझम किंवा त्यांच्यापासून मिळणारे एन्झाईम वापरण्यासाठी सर्व टेक्निक सोबत बायोटेक्नोलॉजी डील करते. मतलब कि बायोटेक्नोलॉजी वो सारे टेक्निक को यूज़ करती है जिसमें या तो सजीव को यूज़ किया जाता है या उनके एंजाइम्स को कुछ चीज़ें, कुछ प्रोसेसेस जो मानव के उपयोगी है उसे बनाने. In this sense, making curd, beer, or wine, which are all microbe mediated processes, could be thought as a form of biotechnology. ये दृष्टि से अगर सोचे तो जब कोई कर्ड या ब्रेड या वाइन बना रहा है तो इन तीनों चीज़ों को बनाने के लिए तो माइक्रोब्स का उपयोग किया गया, तो वो भी तो बायोटेक्नोलॉजी है. हावेवर it is used in a restricted sense today to refer to such of those processes which use genetically modified organism to achieve the same on larger scale. पण आजकाल ह्या ज्या वस्तू आपण वर सांगितल्या की कर्ड, ब्रेड, वाईन किंवा अँटीबायोटिक, एन्झाईम, तर ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमला जेनेटिकली मॉडिफाय करून बनवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी काम करते, पण फार सीमित करते. त्याच्यापेक्षा वेगळं आता हे सायन्स आलं असा त्याचा अर्थ होतो. फर्दर मेनी अदर प्रोसेसेस और टेक्निक्स आर आल्सो इन्क्लुडेड अंडर बायोटेक्नॉलॉजी. फॉर एग्जाम्पल, in vitro fertilization leading to test tube baby, synthesizing gene using it, developing DNA vaccine, or correcting a defective gene, all are a part of biotechnology. म्हणजे नुसतं दही, ब्रेड किंवा वाईन मायक्रो ऑर्गॅनिझमपासून किंवा त्यांच्या एन्झाईमपासून बनवणं हा एक फार छोटा पार्ट आहे बायोटेक्नॉलॉजीचा. आजकाल त्यामध्ये अनेक गोष्टी शामिल है. मतलब कि अगर IVF करके कोई टेस्ट ट्यूब बेबी बनाए या फिर कोई जीन बनाए या जीन को यूज़ करे या DNA वैक्सीन बनाए या कोई जेनेटिक डिफेक्ट करेक्ट करे, तो ये सारे अब बायोटेक्नोलॉजी में आते हैं. यूरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नोलॉजी EFB has given a definition of biotechnology that encompasses both traditional view and modern molecular biotechnology. तो EFB ने जो डेफिनेशन दी है बायोटेक्नोलॉजी की, उसमें बायोटेक्नोलॉजी के दोनों एस्पेक्ट आते. माने एक ट्रेडिशनल व्यू भी आता, पुरानी बायोटेक्नोलॉजी जो कर्ड, ब्रेड, वाइन ऐसी चीज़ें बनाती थी, और आज की बायोटेक्नोलॉजी भी आती है जिसे हम मॉलिक्यूलर बायोटेक्नोलॉजी कहते. द डेफिनेशन गिवन बाय EFB is as follows: integration of natural science plus organisms, cells, parts thereof, molecular analog for product and services. तो EFBने जी डेफिनेशन दिली ती आहे की नॅचरल सायन्स म्हणजे बायोलॉजी, ऑर्गॅनिझम, त्यांच्या सेल, त्याचे पार्ट किंवा DNA सिक्वेन्सेस जे वापरल्या जातात प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस देण्याकरता, ते सायन्स म्हणजे बायोटेक्नोलॉजी. तो ये हमारी पहली अंडरलाइन है कि इंटीग्रेशन ऑफ नेचुरल साइंस and organism, cells, parts thereof, and molecular analog for production of product and services is the definition given by EFB. Now the first title, 11.1 Principles of Biotechnology. Among many
The two core technique that enabled birth of modern biotechnology are, म्हणजे तसे तर बायोटेक्नॉलॉजीचे अनेक प्रिंसिपल आहे, पण मॉडर्न डे की बायोटेक्नोलॉजी जो है वो बनाने के लिए दो सेंट्रल प्रिंसिपल्स है. वन, जेनेटिक इंजीनियरिंग. जेनेटिक इंजीनियरिंग टेक्निक टू अल्टर द केमिस्ट्री ऑफ जेनेटिक मटेरियल DNA और RNA. तो बायोटेक्नॉलॉजीचं जे मेन प्रिन्सिपल आहे पहिलं ते जेनेटिक मॉडिफिकेशन करणं आहे, ज्याच्यामध्ये आपण DNA किंवा RNA जे ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल असतं त्याच्यामध्ये चेंज करतो. टू इंट्रोड्यूस दीज इनटू होस्ट ऑर्गेनिज्म एंड दस चेंज द फिनोटाइप ऑफ होस्ट ऑर्गेनिज्म. मतलब कि आसान भाषा में, जैसे इंसान का इंसुलिन बनाने वाला जीन हमने निकाल कर वो जीन इकोलाई नाम के बॅक्टेरिया में डाला. म्हणजे माणसाचा घेतला इन्सुलिनचा जीन आणि तो बॅक्टेरिया इकोलायमध्ये आपण टाकला, तर आता इकोलाय तर झाला जेनेटिकली मॉडिफाय. म्हणजे हे पहिलं प्रिन्सिपल आहे की आपल्याला पहिले ऑर्गॅनिझमला करावं लागेल जेनेटिकली मॉडिफाय. मग बायोप्रोसेस इंजिनिअरिंग, मेंटेनन्स ऑफ स्टराईल म्हणजे मायक्रो फ्री, कंटॅमिनेशन फ्री ॲम्बियन्स in chemical engineering processes to enable growth of only desired microbe or eukaryotic cell in large quantity for manufacture of biotechnological products like antibiotic, vaccine or enzyme. तो सर पहिलं प्रिन्सिपल होतं की आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमला जेनेटिकली मॉडिफाय करायचं होतं, म्हणजे डिझायरेबल जीन त्याच्यात टाकायचा होता. दुसरं प्रिन्सिपल आहे बायोप्रोसेस इंजिनिअरिंग. मग तो मॉडिफाय झालेला ऑर्गॅनिझम लार्ज स्केलवर आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे, पण त्या मॉडिफाइड ऑर्गॅनिझमशिवाय दूसरा तिथे कोणी नको. मतलब कि पहले तो ऑर्गेनिज्म को जेनेटिकली मॉडिफाई करो, जैसे कि हमने इकोलाई में जीन फॉर इंसुलिन डाल दिया इंसान से, और अब ऐसा माइक्रो ऑर्गेनिज्म को बड़े पैमाने पे हमें मल्टीप्लाई करना है, तो वहाँ दूसरा कोई माइक्रोब नहीं चाहिए, माने स्टराइल कंडीशन होनी चाहिए. तब जाके हमें अनलिमिटेड क्वांटिटी में प्रोडक्ट मिलेंगे, जैसे हार्मोन्स मिल सकते, एंटीबायोटिक मिल सकते, वैक्सीन मिल सकते, एंजाइम्स मिल सकते, एट्सेट्रा. Let us now understand conceptual development of principles of genetic engineering. अब ये तो हम जानते कि द कोर प्रिंसिपल ऑफ जेनेटिक इंजीनियरिंग आर, पहले जेनेटिक बायोटेक्नोलॉजी आर, पहले जेनेटिक इंजीनियरिंग करो और फिर बायो प्रोसेस इंजीनियरिंग. और अब उसने कहा कि हम अब कंसेप्चुअली देखते हैं जेनेटिक इंजीनियरिंग के प्रिंसिपल. वापस ध्यान दीजिए. यू प्रोबेबली अप्रिसिएट द एडवांटेज ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन और एसेक्सुअल रिप्रोडक्शन. द फॉर्मर मतलब सेक्सुअल रिप्रोडक्शन प्रोवाइड अपॉर्चुनिटीज फॉर वेरिएशंस एंड formulation of unique combination of genetic setup, some of which may be beneficial to organism as well as a population. Asexual reproduction preserve genetic information while sexual reproduction permit variation. म्हणजे तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा फायदा लक्षात आला असेल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन एसेक्शुअल रिप्रोडक्शनपेक्षा का फायद्याचं आहे हे लक्षात आलं असेल, कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये नवीन कॉम्बिनेशन्स होतात, व्हॅरिएशन्स येतात. कधीकधी हे व्हॅरिएशन ऑर्गॅनिझमसाठी किंवा त्याच्या पॉप्युलेशनसाठी फायद्याचे असतात, पण असे नवीन कॉम्बिनेशन किंवा व्हॅरिएशन एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये येत नाही. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये नुसतं क्लोनिंग होतं. ट्रॅडिशनल हायब्रिडायझेशन प्रोसिजर यूज इन प्लांट अँड ॲनिमल ब्रीडिंग व्हेरी ऑफन लीड टू इन्क्ल्युजन
and multiplication of undesirable gene along with desired gene. तो हमारी ट्रेडिशनल हाइब्रिडाइजेशन माने क्रॉसिंग की जो प्रोसीजर है, जिसमें हम लोग प्लांट्स को क्रॉस करते या एनिमल ब्रीडिंग करते माने उनको क्रॉस करते, तो बहुत बार ऐसे होता है कि कभी इंक्लूड होके मल्टीप्लाई होते रहते अनडिज़ायरेबल जीन डिज़ायरेबल के साथ, और वो हमारी मजबूरी है। जैसे कि एक प्लांट है जिसमें 10 जीन अच्छे हैं और 2 बुरे, दूसरा प्लांट है जिसमें 10 जीन अच्छे हैं और 2 बुरे। जब हमने इन दो प्लांट को क्रॉस किया तो अच्छों के साथ बुरे भी रहेंगे प्रोजेनी में, और हम कुछ कर भी नहीं सकते। द टेक्निक ऑफ जेनेटिक इंजीनियरिंग which include creation of recombinant DNA, use of gene cloning, gene transfer, overcome this limitation। अब देखो जेनेटिक इंजीनियरिंग आया, उन्होंने तो कमाल कर दी, जिसमें रिकॉम्बिनेंट डीएनए बनाया जाता, जीन क्लोनिंग किया जाता या जीन ट्रांसफ़र किया जाता, जिसमें कन्वेंशनल मेथड हाइब्रिडाइजेशन में जो लिमिटेशन है वो ओवरकम होती है। मतलब आप चाहे वो जीन मल्टीप्लाई कर सकते, इंसर्ट कर सकते, और जो नहीं चाहते वो हम इंसर्ट नाही करेंगे। म्हणजे अनडिझायरेबल येणारच नाही, फक्त डिझायरेबलच आपण टाकू शकू। The technique of genetic engineering, which include creation of recombinant DNA, use of gene cloning and gene transfer, overcome this limitation and allow us to isolate and introduce only one or a set of desirable gene without introducing अनडिज़ायरेबल जीन इनटू द टारगेट ऑर्गेनिज्म। जैसे देखो ना, इसर्जिया कोलाई बैक्टीरिया में इंसान का सिर्फ और सिर्फ इन्सुलिन वाला जीन हमने इनकॉर्पोरेट किया, किंवा कॉटनमध्ये आपण नुसतं बॅसिलस तुरिंजिनेसिसचा क्राय जीन टाकला आणि हेच आपण हायब्रिडायझेशन करत बसलो असतो, तर आपल्याला डिझायरेबलसोबत मजबूरन अनडिझायरेबल जीनही प्रोजेनीत सापडले असते। पण RDNA टेक्नॉलॉजी किंवा जीन क्लोनिंग किंवा जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजीनी आपण एकच किंवा काही ग्रुप ऑफ चांगले जीन ट्रान्सफर करू शकतो। डू यू नो द लाइकली फेट ऑफ पीस ऑफ DNA विच इज समहाउ ट्रान्सफर्ड इनटू ॲन ॲलन ऑर्गॅनिझम? तो त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही DNAचा एखादा पीस जर होस्ट ऑर्गॅनिझम म्हणजे ॲलन ऑर्गॅनिझममध्ये टाकला तर त्याचं भविष्य काय असेल? तो हो, आपल्याला माहिती आहे। समजा आपण मानवाचा इन्सुलिनचा जीन जर इकोलायमध्ये टाकून दिला तर इकोलाय तर मल्टिप्लाय होईल, पण जीन थोडी ना मल्टिप्लाय होणार। म्हणजे जी प्रोजेनी इकोलाय बनेल त्या सगळ्यांमध्येच इन्सुलिनचा जीन असेल असं नाही। सो डू यू नो द लाइकली फेट ऑफ अ पीस ऑफ DNA विच इज समहाउ ट्रान्सफर्ड into an alien organism? Most likely, this piece of DNA would not be able to multiply itself in the progeny cell of organism. So त्यांनी उत्तर सांगितलं की असं होईल, तुम्ही टाकलेला जो DNAचा पीस आहे म्हणजे जीन आहे, तर तो प्रोजेनी सेल्समध्ये येणार नाही, कारण तो DNAचा पीस मल्टिप्लाय होत नसतो, त्याच्याकडे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन नसते। बट व्हेन इट गेट्स इंटिग्रेटेड इनटू जीनोम ऑफ रेसिपियंट, इट मे मल्टिप्लाय अँड इनहेरिटेड अलॉंग विथ द होस्ट DNA। पण समजा तुम्ही जर तो जीन म्हणजे बाहेरून टाकणारा डिझायरेबल जीन जर होस्टच्या जिनोममध्ये इनकॉर्पोरेट केला तर तो मल्टिप्लाय पण होईल आणि पुढच्या जनरेशनमध्ये सुद्धा जाईल। म्हणजे समजा इन्सुलिनचा जो जीन आहे तो आपण बॅक्टेरियाच्या मेन क्रोमोझोममध्ये टाकला
किंवा बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिडमध्ये जर टाकला, तो जेवढ्या वेळा बॅक्टेरिया मल्टिप्लाय होईल हा जीनसुद्धा मल्टिप्लाय होत असतो. म्हणून महत्त्वाचं आहे की जीन होस्टच्या मेन जिनोममध्ये गेला पाहिजे. So, but when it get integrated into the genome of recipient, it may multiply and be inherited along with the host DNA. This is because Allen piece of DNA has become a part of chromosome. Allen piece of DNA म्हणजे आपण टाकतो तो जीन, बाहेरचा जीन. This is because the Allen piece of DNA has become a part of chromosome, which has ability to replicate. तो क्रोमोसोम के पास होती है अपने आप को रेप्लिकेट करने की क्षमता. In a chromosome, there is a specific DNA sequence called origin of replication, which is responsible for initiation of replication. So यहाँ आपका दूसरा अंडरलाइन होगा की क्रोमोझोममध्ये स्वतःला रेप्लिकेट करण्याची क्षमता का असते. कारण क्रोमोझोमकडे स्वतःची ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असते म्हणून. सो this is because the Allen piece of DNA has become a part of chromosome which has the ability to replicate. In a chromosome there is a specific DNA sequence and हा specific DNA sequence असतो origin of replication which is responsible for initiation of replication. Therefore, for multiplication of any Allen piece of DNA, हे पहा ॲलन पीस ऑफ DNA म्हणजे असा DNAचा तुकडा ज्याच्यात डिझायरेबल जीन आहे. म्हणजे इंसान का DNA का टुकड़ा जिसमें शायद जीन फॉर इंसुलिन है. So therefore, for multiplication of any Allen piece of DNA in an organism, it needs to be a part of chromosome or chromosomes which has specific sequence known as origin of replication. मतलब कि अगर आप चाहते हैं कि वो एलन पीस ऑफ डीएनए मल्टीप्लाई हो होस्ट में, तो फिर वो एलन पीस ऑफ डीएनए होस्ट के क्रोमोसोम का या क्रोमोसोम का एक पार्ट बनना चाहिए और उस क्रोमोसोम का जिसके पास है खुद की ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. Thus, an Allen piece of DNA is linked with origin of replication underline. म्हणून ॲलन पीस ऑफ डीएनए कोणासोबत लिंक करतात? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन सोबत एखाद्या क्रोमोझोमच्या. सो दॅट दिस ॲलन पीस ऑफ डीएनए कॅन रेप्लिकेट एंड मल्टीप्लाई इटसेल्फ इन होस्ट ऑर्गेनिज्म. और एक बार क्या वो एलन पीस ऑफ डीएनए उस क्रोमोसोम का पार्ट बन गया जिसके पास ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन है, तो अब वो होस्ट के साथ मल्टीप्लाई होते रहेगा. दिस कैन आल्सो बी कॉल्ड एज क्लोनिंग और मेकिंग मल्टिपल आयडेंटिकल कॉपीज ऑफ एनी टेम्पलेट डीएनए. तो आता बघा, समजा एक ॲलन पीस ऑफ डीएनए आहे, त्याच्यात जीन फॉर इन्सुलिन आहे आणि जर आपण हा पीस एखाद्या प्लाझमिडमध्ये जॉईन केला आणि प्लाझमिड त्या बॅक्टेरियात टाकलं, तो जेवढ्या वेळा बॅक्टेरिया मल्टिप्लाय होईल तेवढ्या वेळा हा पीससुद्धा मल्टिप्लाय होईल. म्हणजे एकाच जीन फॉर इन्सुलिनच्या खूप साऱ्या कॉपीज भेटतील. याला जीन क्लोनिंग म्हणतात. लेट्स नाउ फोकस ऑन फर्स्ट इन्स्टन्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ आर्टिफिशियल रिकॉम्बिनंट डीएनए मॉलिक्यूल. आता आपण पहिलं जे जगातलं उदाहरण आहे जिथं रिकॉम्बिनंट डीएनए मॉलिक्यूल बनवला होता. सर रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे डीएनए फ्रॉम टू सोर्सेस. समजा एक प्लाझमिड आहे म्हणजे प्लाझमिड डीएनए, त्याच्यात आपण घुसवला आपला पीस ऑफ डीएनए ज्याच्यावर इन्सुलिनचा जीन आहे. म्हणजे मानवाचा डीएनए आणि बॅक्टेरियाचा डीएनए एकत्र करणे म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए. So let us now focus on the first instance of construction of artificial recombinant DNA molecule. The construction of first recombinant DNA
emerged from possibility of linking a gene encoding antibiotic resistance with a native plasmid of Salmonella typhi. Underline. सो एक घेतला अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन, ज्यामुळे कोणी अँटीबायोटिकला रेजिस्टंट बनते असा जीन घेतला आणि त्याला कोणाच्या प्लाझ्मिडसोबत चिपकवलं, साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिडसोबत चिपकवला. अंडरलाईन. स्टॅनले कोहेन अँड हर्बर्ट बोयर accomplished this in 1972 by isolating antibiotic resistant gene by cutting out a piece of DNA from a plasmid which was responsible for conferring antibiotic resistance. तो मी काय म्हणतो याच्यावर लक्ष द्या. स्टॅनले कोहेन एंड हर्बर्ट बोयरने 1972 में एक प्लाज्मिड लिया किसी XYZ बैक्टीरिया का. प्लाज्मिड में था एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन. उन्होंने रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज माने कटिंग एंजाइम की मदद से उस प्लाज्मिड में से केवल उतना जीन कट आउट करके निकाला. म्हणजे सर त्यांनी काय केलं, एक प्लाझ्मिड घेतलं ज्यात अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन होता. मग तेवढा जीनच फक्त कट करून काढला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम वापरून. द कटिंग ऑफ DNA ॲट स्पेसिफिक लोकेशन बिकेम पॉसिबल विथ डिस्कवरी ऑफ, आता अंडरलाईन करा, नीट क्वेश्चन. कटिंग ऑफ DNA at specific location became possible with the discovery of so-called molecular scissor म्हणजे restriction enzyme. तो चाहे वो पीस निकालना DNA का कट करके, ये संभव किस वजह से हो रहा है, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एंजाइम की वजह से, जिसे कहा गया मॉलिक्यूलर सीजर. ये 2-3 बार नीट क्वेश्चन है. द कट पीस ऑफ DNA was then linked with the plasmid DNA. अब ये हर्बर्ट स्पेंसर और स्टैनले कोहेन और हर्बर्ट बोयर ने एक प्लाज्मिड लिया. प्लाज्मिड में था एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन. वो प्लाज्मिड किसी XYZ बैक्टीरिया का होगा. उन्होंने रिस्ट्रिक्शन की मदद से वो जीन आइसोलेट किया कट आउट करके. फिर साल्मोनेला टाइफी नाम के बैक्टीरिया का प्लाज्मिड लिया, उस प्लाज्मिड को भी कट किया और वहाँ कटेंट्स में इस एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन को DNA लाइकेज नाम के एन्झाईम की मदद से चिपका दिया. म्हणजे त्यांनी काय केलं, XYZ बॅक्टेरियाचं प्लाझ्मिड घेतलं, त्या प्लाझ्मिडमध्ये होता अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन, तो आधी कट केला. मग साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियाचं प्लाझ्मिड घेतलं, त्याला कट केलं त्याच रिस्ट्रिक्शन एन्झाईमनं ज्याने आपण XYZ प्लाझ्मिडमधून अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन काढला होता. मग या कटेंडमध्ये बसवला हा अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन कोणाच्या, यस टायफीच्या प्लाझ्मिडच्या कटेंडमध्ये. मग आता तो RDNA बनला, म्हणजे 2 ठिकाणचा DNA एकत्र आला. एक अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन XYZ बॅक्टेरियाचा आणि साल्मोनेला टायफीचा प्लाझ्मिड DNA. तो 2 DNAच्या कॉम्बिनेशनला RDNA म्हणतात. और सर चिपकाया किसकी मदद से, DNA लाइगेज की मदद से. हाई नीट क्वेश्चन है. द कट पीस ऑफ DNA was then linked with plasmid DNA
These plasmid DNA act as a vector to transfer piece of DNA attached to it. आता हा अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन एका प्लाझमिडमध्ये चिपकवला. आता प्लाझमिड कशासाठी घेतलं? तर प्लाझमिड ही टॅक्सी आहे, व्हेकल आहे, व्हेक्टर आहे. पाहिजे तिथं तो जीन आता आपण पोचून देऊ शकतो, जो या प्लाझमिडला आपण चिपकवतो. These plasmid DNA act as a vector to transfer the piece of DNA attached to it. You probably know the mosquito act as an insect vector to transfer the malarial parasite into human body. तर त्यांनी सांगितलं की जसं एका एक्स व्यक्तीला जर मलेरिया असेल आणि त्याला जर मॉस्किटो बाईट झाला, तर मलेरियल पॅरासाईट मॉस्किटोद्वारे वाय नावाच्या माणसामध्ये पोचवले जातात. तर जसं मॉस्किटो व्हेक्टर आहे तसं प्लाझमिड व्हेक्टर आहे. त्याला तुम्ही जो जीन चिपकवता तो जीन घेऊन ते प्लाझमिड आपण पाठवू त्या ऑर्गॅनिझममध्ये जातं. सो इन अ सेम वे प्लाझमिड कॅन बी यूज्ड ॲज अ व्हेक्टर टू डेलिव्हर ॲलन पीस ऑफ DNA. हे पहा, ॲलन पीस ऑफ DNA आलं की तुम्ही काय म्हणायचा? डिझायरेबल जीन. सो in the same way, the plasmid can be used as a vector to deliver Allen piece of DNA into host organism. म्हणजे माणसाचा समजा इन्सुलिनवाला जीन घेतला, इकोलायचं प्लाझमिड काढलं, प्लाझमिड कट केलं, त्याच्यात हा जीन पेस्ट केला, मग RDNA बनला आणि हा RDNA वापस इकोलायमध्ये टाकून दिला. म्हणजे आपला जीन आपण त्या प्लाझमिडला का जोडला? कारण आपला जीन मल्टिप्लाय झाला नसता. प्लाझमिडला जोडल्यावर मग प्लाझमिडकडे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असते, सेल्फ रेप्लिकेटिंग असतं प्लाझमिड. सो द लिंकिंग ऑफ अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन विथ द प्लाझमिड व्हेक्टर बिकेम पॉसिबल विथ एन्झाईम DNA लायगेज. आता तुमची अंडरलाईन की जसं कटिंग करण्यासाठी रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज, तसं जॉईन करण्यासाठी DNA लायगेज. अंडरलाईन लिंकिंग ऑफ अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन with the plasmid vector became possible with the enzyme DNA ligase, which act on cut DNA molecule and join their ends. म्हणजे प्लाझमिड आपण कट केला होता त्याचे 2 एंड आणि आपण जीन कट करून काढला त्याचे 2 एंड. तर हे कट एंड्स एकमेकाला चिपकतात लायगेजनं. दिस मेक अ न्यू कॉम्बिनेशन of circular autonomously replicating DNA created in vitro and is known as recombinant DNA. Underline. This new combination of circular autonomously replicating DNA created in vitro म्हणजे सेलच्या बाहेर is called RDNA. पहा बरं, 2 सोर्सेसचा DNA आहे. एक प्लाझमिड DNA आहे आणि आपण टाकलेला एक जीन आहे. When this DNA is transferred into E. coli bacterium, a bacterium which is closely related to Salmonella, it could replicate using new host DNA polymerase enzyme and make multiple copies. आता आठवा बरं की कोहेन आणि बोयरनं 1972मध्ये काय केलं होतं? सर, त्यांनी XYZ बॅक्टेरियाच्या प्लाझमिडमधून अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन काढला. मग साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियाचं प्लाझमिड व्हेक्टर घेतलं आणि हा अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन त्या यस टायफीच्या प्लाझमिड व्हेक्टरमध्ये जोडला आणि RDNA तयार केला. आणि मग RDNAला त्यांनी साल्मोनेला टायफीमध्ये नाही टाकलं, त्याला ई कोलायमध्ये टाकलं आणि ई कोलायमध्ये आता प्लाझमिड जसं जसं मल्टिप्लाय होईल तसं अँटीबायोटिक रेजिस्टंट जीनच्या कॉपीज बनतील. सो when this DNA is transferred into E. coli, which is a bacterium closely related to S. typhi, it could
replicate using the new host म्हणजे E. coli, new host DNA polymerase enzyme and make a multiple copies. The ability to multiply copies of antibiotic resistant gene in E. coli, what's called gene cloning of antibiotic resistant gene. Now you can infer म्हणजे तुम्ही कन्क्लुजन काढू शकता की देर आर 3 बेसिक स्टेप इन जेनेटिक मॉडिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. कोणत्या 3 स्टेप? तो सर, पहले आइडेंटिफाय द डिझायरेबल जीन अँड आयसोलेट इट. तो समजा तुम्ही ह्युमनच्या एका सेलमधनं पूर्ण DNA काढला आणि त्याच्यावर शोधला जीन फॉर इन्सुलिन. So identification of DNA with a desired gene. Introduction of identified DNA into the host. मग तुम्ही जो माणसाच्या DNA वरचा इन्सुलिनचा जीन शोधला तो इकोलाय नावाच्या होस्टमध्ये ट्रान्सफर करा युजिंग सुटेबल व्हेक्टर म्हणजे प्लाझमिड. मग आयडेंटिफिकेशन ऑफ DNA विथ अ डिझायरेबल जीन, मिल गया सर डिझायरेबल जीन. इंट्रोडक्शन ऑफ आइडेंटिफाइड DNA इनटू होस्ट, तो सर इंसुलिन वाला जीन इकोलाई में डाल दिया. मेंटेनेंस ऑफ इंट्रोड्यूस DNA इन अ होस्ट अँड ट्रान्सफर ऑफ द DNA टू इट्स प्रोजेनी. मग आता हा जो जेनेटिकली मॉडिफाईड इकोलाय असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचं आणि त्या प्रत्येक इकोलायमध्ये इन्सुलिनचा जीन आहे आणि तो दिला आपल्याला इन्सुलिन. टूल्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आत्ता लक्ष द्या. आता जिथे जिथे नीट क्वेश्चन असतं, जिथे महत्त्वाचं असतं तिथे मी तुम्हाला अंडरलाईन करायला लावतो. तुम्ही जर 100% कॉन्सन्ट्रेशननी हे ऐकलं आणि म्हणजे एका वेळाने नाही होणार, 2 वेळा 3 वेळा तर तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही पडणार. पहा आता, टूल्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जीन क्लोनिंग. नाव वी नो फ्रॉम फोरगोइंग डिस्कशन दॅट genetic engineering or rDNA technology can be accomplished only if we have the key tools जैसे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स म्हणजे कटिंग एन्झाईम, पॉलिमरेज एन्झाईम म्हणजे सिंथेसायझिंग एन्झाईम, लायगेजेज म्हणजे जॉइनिंग एन्झाईम, वेक्टर म्हणजे व्हेहिकल म्हणजे प्लाज्मिड एंड होस्ट जिसमें हम जीन डालने वाले हैं. तो आता जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी तुम्ही म्हटलं मला करायचं आहे तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल आधीच्या डिस्कशनवरून की तुम्हाला काय काय लागणार आहे. तर सर डिझायरेबल जीन लागेल, पण तो कट करून काढण्यासाठी रिस्ट्रिक्शन एन्झाईम लागेल. हा डिझायरेबल जीन होस्टमध्ये टाकायचा आहे म्हणजे होस्ट लागेल, म्हणजे समजा इकोलाय लागेल. पण तुम्ही डायरेक्ट होस्टमध्ये टाकत नाही, पहिले त्याला व्हेक्टर प्लाझमिडसोबत जॉईन करता म्हणजे तुम्हाला व्हेक्टर प्लाझमिड लागेल. तो सर डिझायरेबल जीन, व्हेक्टर प्लाझमिड आणि होस्ट 3 झाले. पण तुम्हाला कटिंग करणे, जॉईनिंग करणे, सिंथसायझिंग करणे यासाठी व्हेरियस एन्झाईम्सही लागतील. म्हणजे रिक्वायरमेंट किती झाल्या? 4. एक ॲलन पीस ऑफ DNA कंटेनिंग डिझायरेबल जीन. 2 व्हेरियस काइंड ऑफ एन्झाईम लाईक रेस्ट्रिक्शन एन्झाईम, लायगेजेस, सिंथेसायझिंग एन्झाईम. 3 तो सर व्हेक्टर प्लाझमिड. 4 होस्ट लागेल. म्हणजे नंबर 1 डिझायरेबल जीन, नंबर 2 सेव्हरल एन्झाईम, नंबर 3 व्हेक्टर, नंबर 4 होस्ट. आणि हेच आता पुढे दिलेले आहेत. लक्ष द्या.
सो नंबर 1, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. कशासाठी पाहिजे रेस्ट्रिक्शन एन्झाइम? सर, लॉन्ग डीएनए में से पर्टिकुलर पीस को कट करने के लिए, या फिर प्लाज्मिड जो सर्कुलर डीएनए है उसमें जीन डालने के लिए प्लाज्मिड को भी कट करना पडेगा. तो कटिंगसाठी लागतं मॉलिक्युलर सीझर, म्हणजे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आता लक्ष द्या, सगळे नीट क्वेश्चन आहेत. The first restriction endonuclease HIND2 अंडरलाईन नीट क्वेश्चन 2020चा. म्हणजे यावर्षीचा नीट क्वेश्चन आहे. हो. द फर्स्ट रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस डिस्कवर्ड वॉज HIND2. तो सर ये HIND2 क्या रहता, वो आगे आएगा, मैं बताऊंगा. हुज फंक्शनिंग, एक मिनट, थोड़ा आगे चले गए थे हम, सॉरी. सो पहला टाइटल, पहली रिक्वायरमेंट, रिस्ट्रिक्शन एंजाइम. इन ईयर 1963, two enzyme responsible for restricting the growth of bacteriophage म्हणजे व्हायरस in bacteria E. coli were isolated. तो 1963 में दो एंजाइम जो वायरल डीएनए की ग्रोथ को रेस्ट्रिक्ट करते बैक्टीरिया में, वो दो एंजाइम आयसोलेट हुए थे. 1963मध्ये इकोलाय नावाच्या बॅक्टेरियामधून असे दोन एन्झाईम आयसोलेट केले होते जे बॅक्टेरियोफेग म्हणजे व्हायरसला इकोलायमध्ये मल्टिप्लाय होऊ देत नाही. मग ही स्टोरी अशी आहे. सुनो, बैक्टीरियोफेग माने ऐसा वायरस जो बैक्टीरिया को इन्फेक्शन करके मार देगा. तो जब भी बैक्टीरियोफेग किसी बैक्टीरिया को इन्फेक्शन करता, तब वो वायरस अपना डीएनए बैक्टीरिया के अंदर इंजेक्ट कर देता. जब ये वायरल डीएनए बैक्टीरिया के अंदर आएगा तो बैक्टीरिया को अपने गिरफ्त में लेगा, हाईजैक करेगा, और बैक्टीरिया अब वही करेगा जो वायरल डीएनए चाहेगा, माने दुश्मन चाहेगा. अब बेचारा बैक्टीरिया वायरल डीएनए को मल्टीप्लाई करता है अपने अंदर और फिर फूट के मर जाता. तो वायरस से बचाव के लिए कुदरत ने बैक्टीरिया को वरदान दिया कि आप ऐसा एंजाइम बनाओ जो अंदर आया वायरल डीएनए माने आपका दुश्मन उसको कट करेगा, तो वायरल डीएनए मल्टीप्लाई ही नहीं होगा. पर समझो बैक्टीरिया ने कहा कि हाँ, ऐसा एंजाइम तो हम बना लेंगे जो वायरल डीएनए को कट करेगा, पर हमारे पास भी तो खुद का डीएनए है. यदि हमारा ही डीएनए कट हुआ तो फिर उसे वरदान मिला कि आप और एक एंजाइम बनाओ जो आपके खुद के डीएनए को प्रोटेक्ट करेगा. अच्छा, मतलब बैक्टीरिया अपने बचाव के लिए दो एंजाइम बनाएगा, एक वायरल डीएनए को कट करने वाला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस और खुद को बचाने वाला मिथाइलेज. आता मराठीत सांगतो. बॅक्टेरियोफेग म्हणजे असा व्हायरस जो बॅक्टेरियाला इन्फेक्शन करून मारून टाकतो. जेव्हा हा व्हायरस बॅक्टेरियाला चिपकतो तेव्हा इंजेक्शनसारखं आतमध्ये स्वतःचा व्हायरल डीएनए बॅक्टेरियाच्या आत सोडतो. मग तो व्हायरल डीएनए बॅक्टेरियाला हायजॅक करतो आणि बिचारा बॅक्टेरिया त्या व्हायरल डीएनएला मल्टिप्लाय करतो आणि मरतो.
मग बॅक्टेरियाला स्वतःच्या रक्षणासाठी निसर्गाने 2 एन्झाईम दिले. एक एन्झाईम जो व्हायरल DNA ची ग्रोथ रिस्ट्रिक्ट करेल, त्याचं नाव पडलं रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. आणि दुसरं एन्झाईम जो बॅक्टेरियाच्या स्वतःच्या DNAचं मिथायलेशन करेल आणि DNA स्वतःचा प्रोटेक्ट होईल, ते मिथायलेज. तो इन 1963 2 एन्झाईम. मग तिथं लिहा बरं ते 2 एन्झाईम कोणते आहे? सर, एक आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज जो व्हायरल DNAला कट करेल, आणि एक आहे मिथायलेज जो बॅक्टेरियाच्या स्वतःच्या DNAला प्रोटेक्ट करेल. So in 1963, the 2 enzyme, restriction endonuclease and methylase, responsible for restricting the growth of bacteriophage in E. coli were isolated. One of these added methyl group to DNA, म्हणजे methylase, while the other cut DNA, that is restriction endonuclease. तो तुमची पहिली अंडरलाईन आहे. इन 1963 from bacteria E. coli, first restriction endonuclease and methylase was isolated. सुनो, first restriction endonuclease HIND second, whose functioning dependent on a specific DNA nucleotide sequence, was isolated and characterized 5 years later. आता ही अंडरलाईन करा की फर्स्ट डिस्कवर्ड रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कोणतं? HIND सेकंड. आणि हा जो HIND सेकंड आहे, हा फक्त DNAला कुठे कट करतो? कुठेही नाही, जिथे असतो स्पेसिफिक न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. समजा उदाहरण म्हणून आपण म्हणू GGG CCC, GGG CCC. म्हणजे जर तुम्ही असं म्हटलं की पहिलं रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम जे जगात डिस्कवर झालं ते HIND सेकंड होतं. हो, आणि हे एन्झाईम DNAला कट करते ॲट स्पेसिफिक साईट. आणि ती जी स्पेसिफिक साईट असते तर ती आपण उदाहरणासाठी घेतली GGG CCC, whose functioning the first restriction endonuclease HIND second, whose functioning depend on specific DNA nucleotide sequence, was isolated and characterized 5 years later. म्हणजे 1963ला E. coliमधून 2 एन्झाईम भेटले होते आणि त्याच्या 5 वर्षानंतर HIND सेकंड सापडलं. It was found that HIND second always cut DNA molecule at a particular point by recognizing a specific sequence of 6 base pair. This specific base sequence is known as a recognition site sequence for HIND second. आता तुम्ही अंडरलाईन करा की HIND सेकंड असो की कोणतंही रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम असो, ते DNAला फक्त स्पेसिफिक न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सजवळच कट करतं. आणि हे जे स्पेसिफिक न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतात ते 6 बेस पेअर किंवा 8 बेस पेअरचे असतात आणि त्यांना म्हणतात रेकग्निशन सिक्वेन्स. तो धिस स्पेसिफिक बेस सिक्वेन्स इज नोन ॲज recognition sequence for HIND2. Besides HIND2, today we know more than 900 restriction enzymes that have been isolated from over 230 strains of bacteria, each of which recognize different recognition sequence. Underline. HIND2 के अलावा आज दुनिया को 900 रिस्ट्रिक्शन एंजाइम्स पता है जो 230 प्रकार के बैक्टीरिया से आइसोलेट किए. इनमें से हर एंजाइम DNA को कट करता, पर कहीं पे भी नहीं
उनकी अपनी खुद की है रेकग्निशन साईट या रेकग्निशन सिक्वेन्स. म्हणजे सर तुम्ही असं म्हटलं HIND2च्या शिवाय 900 प्रकारचे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आजपर्यंत डिस्कवर झाले. 230 प्रकारच्या बॅक्टेरियातून त्यांना आयसोलेट केलं. रिस्ट्रिक्शन एन्झाईम कोण बनवेल? बॅक्टेरिया. म्हणून ते बॅक्टेरियातून आयसोलेट केले जातात. कशाला बनवले बॅक्टेरियाने? तुमच्या माझ्यासाठी नाही, स्वतःची रक्षा करण्यासाठी. पण माणसाने जेव्हा पाहिलं की हे एन्झाईम तर DNA ला कट करतात, तर त्याचा जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण फायदा घेतला. तर असे किती रिस्ट्रिक्शन जगाला माहिती आहे? 900. किती प्रकारच्या बॅक्टेरियातून काढले? 230 प्रकारच्या बॅक्टेरियातून काढले. आणि प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा एक रेकग्निशन सिक्वेन्स आहे. द कन्व्हेन्शन फॉर नेमिंग दिस एंजाइम इज, तो अब देखो, मैं जो बताता उस पर ध्यान दो. कहीं पे जगह है मार्जिन में तो लिख लो कि भले ही 900 प्रकार के रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आज तक हमने डिस्कवर किए, पर वो 3 प्रकार के हैं: टाइप 1, टाइप 2, टाइप 3. और इनमें से हमारे जो काम के हैं टाइप 2, वो सिर्फ 350 है. तो सर हमारे काम के टाइप 2 ही क्यों है? क्योंकि वहीं इन विट्रो काम करते. टाइप 1 और टाइप 3 इन विवो काम करते. म्हणजे सेलच्या आतमध्येच ते काम करतात. आपल्याला जे इंजिनिअरिंग करायचं असते सेलच्या बाहेर. तर मग 900 पैकी जवळपास 350 एन्झाईम आहे जे आपल्या कामाचे आहे. मग ते लक्षात कसे ठेवायचे? मग जसं आपण विद्यार्थ्यांना लक्षात कसं ठेवतो, वस्तूला लक्षात कसं ठेवतो, त्याच्या नावावरून. तर मग यांना नावं दिले. मग नाव देण्याची पद्धत समजून घ्या. जिस बैक्टीरिया से वो एंजाइम मिला, उस बैक्टीरिया के जीनस के नाम का पहला अक्षर. तो समजा बॅक्टेरिया आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्झी. तर जीनस कोण? हिमोफिलस. त्याचं पहिलं अक्षर H. ठीक है सर, आगे बताओ. अब उस बैक्टीरिया की जो स्पीसीज है उसके पहले 2 अक्षर स्मॉल लेटर में लो. तो सर हिमोफिलस हा जीनस आहे, तर त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल घ्यायचं. इन्फ्लुएन्झी स्पीसीज आहे, त्याचे पहिले 2 अक्षर स्मॉल घ्यायचे. मग इन्फ्लुएन्झीचे पहिले 2 अक्षर कोणते आहेत? IN. आता पहा बरं काय तयार झालं? सर HIN. आता त्या बॅक्टेरियाची स्ट्रेन, मग समजा D स्ट्रेन आहे तर स्मॉल d. आता काय शब्द तयार झाला? कॅपिटल H, स्मॉल IN, स्मॉल d, HIND, हिंड. आणि त्याच्यानंतर रोमन न्यूमेरिकल म्हणजे रोमनमधले आकडे. तो सर ये आंकड़े क्या डिनोट करते? ऑर्डर ऑफ डिस्कवरी. माने पहला है कि दूसरा है कि तीसरा. तो अब देखो, दुनिया का पहला डिस्कवर्ड एंजाइम कौन सा है? HIND2. तो H फॉर हिमोफिलस, IN फॉर इन्फ्लुएंजी, D फॉर स्ट्रेन, 2 माने 2 नंबर का. तो सर 2 नंबर का पहला कैसे हो सकता डिस्कवर्ड? जो पहला डिस्कवर्ड था वो इन विट्रो काम नहीं कर रहा था. द कन्व्हेन्शन फॉर नेमिंग दिस एन्झाईम इज, आता अंडरलाईन करा, फर्स्ट लेटर ऑफ नेम ऑफ, convention for naming this enzyme is first letter of the name comes from genus, second 2 letter come from species of the prokaryotic cell from which they are isolated. For example, EcoR1 comes from, आता याच्यातला जो कॅपिटल E आहे इसरचिया, मग CO आहे कोलाय, मग R आहे RY13 स्ट्रेन आहे, आणि 1 म्हणजे फर्स्ट टू बी डिस्कवर्ड.
So, example EcoR1 comes from Escherichia coli RY13. In EcoR1, the letter R is derived from the name of strain. A Roman number following the name indicate order in which the enzyme were isolated from the strain of bacteria. आता हाही नीट क्वेश्चन होता कोणता इन EcoR1 co stand for sir co for coli which is the species. In HIND2 the H stand for sir Haemophilus the genus. अब ध्यान दो restriction enzyme belong to larger class of enzyme called nucleases. म्हणजे न्यूक्लिएजेस एक कॅटेगोरी आहे एन्झाईमची जी न्यूक्लिओटाईडची लॉंग चेन कट करते म्हणजे फॉस्फोडायस्टर बॉन्डला तोडते म्हणजे डी एन ए किंवा आर एन एला कट करते त्याला न्यूक्लिएजेस म्हणतात. देर आर टू काइंड ऑफ न्यूक्लिएजेस एक्झोन्यूक्लिएजेस एंडोन्यूक्लिएजेस. आता न्यूक्लिएजेस एंजाइम जो डीएनए को कट करते वो दो प्रकार के हैं एक्सोन्यूक्लिएज एंड एंडोन्यूक्लिएज. अंडरलाइन नीट क्वेश्चन है. अब देखो अंडरलाइन करो एक्सोन्यूक्लिएजेस रिमूव्ह न्यूक्लियोटाइड फ्रॉम द एंड्स ऑफ डीएनए. म्हणजे डीएनएच्या दोन स्ट्रँड डोळ्यासमोर आणा त्याचे लेफ्ट हँडचे एंड असतील वरचा 5 खालचा 3 राईट हँडचे असतील वरचा 3 खालचा 5 तर फक्त एंडचे न्यूक्लियोटाइड कट करते एक्झोन्यूक्लिएज. whereas endonuclease make the cut at a specific position within DNA. तो एंडोन्यूक्लियस डी एन एला कुठे कट करते एंडला नाही मध्ये कुठेही पण जिथे असेल त्याची रेकग्निशन सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल तो सर आपण HIND2साठी म्हटलं GGG-CCC किंवा EcoR1साठी आता खाली येणार आहे आणि ते तुम्ही पाठच करा. EcoR1 रेस्ट्रिक्शन एंजाइम की रिकॉग्निशन सीक्वेंस या साइट है GAATTC. म्हण GAATTC GAATTC. A restriction enzyme belong to a larger class of enzyme called nucleases. These are of two kinds, exonucleases and endonucleases. Exonucleases remove nucleotide from the ends of DNA, whereas endonucleases make a cut at a specific position within DNA. Each restriction endonuclease function by inspecting माने हर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काम करने के लिए ढूंढता है खोजता है शोधतो द लेंथ ऑफ डीएनए सिक्वेन्स म्हणजे डीएनएची सिक्वेन्स जी आहे ते शोधतो. वन्स इट फाइंड इट स्पेसिफिक रिकग्निशन सिक्वेन्स तो डीएनएवरती रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस फिरतो आणि शोधतो की माझी रेकग्निशन साईट कुठे आहे. मग जर त्याला सापडली सो each restriction endonuclease function by inspecting the length of DNA sequence. Once it finds the specific recognition sequence, it will bind to the DNA and cut each of the two strands of double helix at specific point in their sugar phosphate backbones. Underline. एक बार क्या उसको अपना रिकग्निशन सीक्वेंस मिल गया वहाँ पर वो दोनों स्ट्रैंड को एक ही समय काटता है पर कहाँ अपने स्पेसिफिक सिक्वेन्स में. पर सर स्पेसिफिक सिक्वेन्स तर 6 ते 8 बेस पेअरचा असेल त्याच्यात कुठं कट करते त्याच्यातही स्पेसिफिक बेसवर कट करते. म्हणजे जसा EcoR1 एन्झाईम आहे त्याचा कोणता रेकग्निशन सिक्वेन्स आहे GAATTC. तो आता हे एन्झाईम कट करते डीएनएला
बिटवीन जी अँड ए. आणि काय तोड़ते? शुगर फॉस्फेट बैकबोन. तो ये इंपॉर्टेंट पॉइंट है कि once it finds specific recognition sequence, it will bind to the DNA and cut each of the two strands of double helix at a specific point in their sugar phosphate backbone. अंडरलाइन करा. फिगर 1.1 जो अभी हम देखेंगे. Each restriction endonuclease recognizes specific palindromic nucleotide sequence in DNA. आत्ता अंडरलाइन करा. ईच रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस प्रत्येक एन्झाईम रेकग्नाइज ओळखते स्पेसिफिक ठराविक पॅलिंड्रोमिक न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. आता हे पॅलिंड्रोमिक न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स काय असते तर ते पुढे सांगणार आहे, पण मी आता सांगून देतो. इंग्रजीमध्ये असं एक शब्द घ्या जो दोन्हीकडून वाचला तरी अर्थ बदलत नाही. मग सर NITIN नितीन, उलट वाचा NITIN नितीन. मॅडम MADAM, उलट वाचा MADAM. मलयालम MALAYALAM, उलट वाचलं तरी मलयालम. तो याला इंग्रजीत म्हणतात पैलिंड्रोमिक वर्ड. मतलब कि अंग्रेज़ी में ऐसे कोई शब्द है जिनको सामने से पीछे और पीछे से सामने पढ़ो तो अर्थ नहीं बदलता. उन्हें कहा गया है पैलिंड्रोमिक सीक्वेंस, पैलिंड्रोमिक वर्ड. पर सर DNA के बारे में फिर पैलिंड्रोमिक सीक्वेंस कैसे रहेंगे? तो मैं उसके दो अर्थ बताता. देखो DNA की दो स्ट्रैंड है. आप पढ़ने की दिशा अगर ना बदलो 5' to 3' पहले स्टैंड में, तो दूसरे में भी पढ़िए 5' to 3'. या फिर पहले स्टैंड को पढ़ोगे 3' to 5', तो दूसरे को भी पढ़ना 3' to 5'. और अगर सीक्वेंस नहीं बदलता तो दैट इज कॉल्ड पॅलिंड्रोमिक DNA सिक्वेन्स. मग आता तुमच्या हाती पेन पेन्सिल असेल, लिहून पहा बरं. GAATTC आणि खालच्या स्टँडमध्ये उलट लिहताना GAATTC. या तो ऐसे बोलो कि पैलिंड्रोमिक DNA सीक्वेंस मतलब दूसरे स्ट्रैंड का सीक्वेंस पहले स्ट्रैंड के सीक्वेंस की मिरर इमेज हो. और अब देखो, एक्शन ऑफ रिस्ट्रिक्शन एंजाइम की डायग्राम. पहले आप लेफ्ट साइड में लाल रंग का DNA देखो. क्या लिखा है वहाँ? तो सर लेफ्ट साईडला जो लाल रंगाचा DNA आहे तिथं व्हेक्टर DNA लिहिला आहे. म्हणजे सर प्लाझमिडचा DNA, ज्यात आपल्याला घुसवायचा आहे डिझायरेबल जीन. त्याच्यावर पहा काय लिहिलं आहे, द एन्झाईम कट बोथ DNA स्ट्रँड ॲट सेम साईट. चला, आता हा जो व्हेक्टर DNA आहे लाल रंगाचा, तर त्याच्यावरच्या स्ट्रैंडवरती पहा, ऊपरी स्ट्रैंड पे क्या सीक्वेंस है. आप सिर्फ लाल DNA को देखो, GAATTC. खालची स्ट्रैंड पहा, GAATTC. खालची स्ट्रैंड उलटी वाचावं लागेल ना, डायरेक्शन नहीं बदलायची. तो ठीक है सर. अब देखो एरोज कहाँ किए. सर वरच्या स्टँडचा ॲरो केला बिटवीन G and A, खाली सुद्धा ॲरो आहे बिटवीन G and A. म्हणजे EcoR1 नावाचं जे एन्झाईम आहे ते DNAच्या दोन्ही स्ट्रँडला कट करते स्पेसिफिक सिक्वेन्स जवळ, म्हणजे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. आणि त्याचा पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे GAATTC.
पण कट कुठं करते? बिटवीन जी एंड ए। अब आप राइट साइड में जाओ और शांति से देखो, ये बहुत सुंदर प्रेजेंटेशन है। मन विचलित नका होऊ देऊ। फॉरेन डीएनए म्हणजे डिझायरेबल जीन, ज्याला आपल्याला प्लाझ्मिडसोबत वेक्टरसोबत चिपकवायचं आहे। वो काले रंग से दिखाया फॉरेन जीन, फॉरेन डीएनए। आता पहा, त्या ब्लॅक कलरच्या डीएनएचा वरचा सिक्वेन्स आहे GAATTC, खालचा आहे GAAT, हां उलटा वाचावं लागेल खालून, GAATTC। अब देखो यहाँ भी कट कहाँ करेगा इको R1? बिटवीन जी एंड ए ऊपर से, बिटवीन जी एंड ए नीचे से। वो नीचे का एरो थोड़ा सा गलत दिखाया उसने, थोड़ा वो और राइट में चाहिए था। काय लिहिलंय वाचा ब्लॅक डीएनएच्या वर? सर तिथं लिहिलंय इको R1 कट्स द डीएनए between bases G and A only when the sequence is GAATTC is present in DNA। आता थोड़ा खाली या, जब कट किया लाल डीएनए को, ऊपर की स्ट्रैंड को बिटवीन जी एंड ए, और नीचे भी कट किया बिटवीन जी एंड ए, तो असिमेट्रिक पोजिशन को कट किया, म्हणजे ही पोजिशन एकाखाली एक थोडी आहे। तो म्हणून वरच्या स्ट्रँडला जी, खालच्या लाल स्ट्रँडला CTTA, म्हणजे तिथं स्टिकी एंड तयार झाला, त्याला स्टिकी किंवा कोहेजिव्ह एंड म्हणतात। तिकडच्या बेसिस कशा आहे? अनपेअर। आता काळा डीएनए पहा ब्लॅक कलरचा, त्याच्यातही कट कुठं झालं? बिटवीन जी अँड ए। मग आता कट झाल्यावर खालचा पीस निघून गेला, म्हणजे वर काय तरंगून राहिलं? AA, आणि लालचं काय तरंगून राहिलं? TTA। आणि आता तुम्ही पहा, त्याने एक ॲरो दाखवला की स्टिकी एंड ऑफ फॉरेन डीएनए, स्टिकी एंड ऑफ वेक्टर डीएनए, हे लायगेज टाकलं तर चिपकतील। आता खाली वाचा काय लिहिलं आहे? डीएनए फ्रॅगमेंट जॉइन ॲट स्टिकी एंड, काय वापरावं लागेल? लायगेज। देखो कैसे जुड़ गए। म्हणजे काळ्या डीएनएला AA आणि लाल डीएनएला TTA जुळले, आणि दो अलग डीएनए जुड़ गए, देखो लाल और काले रंग का, म्हणून बनला रिकॉम्बिनेंट डीएनए। वहाँ लिखा है स्टेप्स इन फॉर्मेशन ऑफ आरडीएनए बाय एक्शन ऑफ रिस्ट्रिक्शन एंजाइम EcoR1। डू यू नो? तो ये फिगर के पहले की लाइंस क्या थी वो देख लो। हाँ, ईच रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस फंक्शन by inspecting the length of DNA sequence. Once it finds its specific recognition sequence, it will bind to DNA and cut each of the two strands of double helix at a specific point. आपण पाहिलं तो specific point असते between G and A in their sugar phosphate backbone. Each restriction endonuclease recognize a specific palindromic nucleotide sequence in DNA. हमने पैलिंड्रोमिक न्यूक्लियोटाइड सीक्वेंस भी देखा। EcoR1 के लिए कौन सा सीक्वेंस है? GAATTC। अब नीचे, डू यू नो व्हाट आर पैलिंड्रोम्स? These are the group of letters that form the same word when read both forward and backward. For example, मलयालम, सरळ वाचलं तरी मलयालम, उलटं वाचलं तरी मलयालम. As against a word palindrome where the same word is read in both direction, but the palindrome in DNA,
म्हणजे इंग्रजी भाषेत पॅलिंड्रोम असा वर्ड आहे जो सरळ उलटा वाचला तर सेम होतो. पर DNA के बारे में, द पैलिंड्रोम इन DNA इज अ सीक्वेंस ऑफ बेस पेयर दैट रीड सेम ऑन टू स्टैंड अंडरलाइन व्हेन ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शन of reading is kept same. For example, the following sequence read the same on two strand in 5 to 3 direction. This is also true if read in 3 to 5 direction. चलो कोशिश करो. तो सर आपण पहिले 5 to 3 वाचू. GAATTC. खालची स्टँड आपण 5 to 3 वाचू. GAATTC. आता आपण 3 to 5 वाचून पाहू वरची. CTTAG आणि खालची 3 to 5 CTTAG. Restriction enzyme cut the strand of DNA a little away from center of palindrome site. आता पॅलिंड्रोम साईटचं सेंटर सोडून रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट करते म्हणते. मग वर दिसतेच आहे G&Aच्या मध्ये एक ॲरो टाका, खाली G&Aच्या मध्ये ॲरो टाका. तर ते सेंटरला नाहीच आहे. तो रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट द स्ट्रँड्स ऑफ DNA अ लिटिल अवे फ्रॉम द सेंटर ऑफ पॅलिंड्रोमिक साईट बट बिटवीन द सेम टू बेसेस ऑन अपोजिट स्ट्रँड. This leaves single stranded portion at the end. त्याच्यामुळं सिंगल स्टँडर्ड पोर्शन उरतो. वरचा पोर्शन कोणता उरेल? AA-TT. खालचा कोणता उरेल? AA-TT. So this leaves the single stranded portion at the end. There are overhanging stretches called sticky end on each strand. आता तुम्ही अंडरलाईन करा. This leaves single stranded portion at the end. These overhanging stretches are called sticky end. These are named so because they form hydrogen bond with their complementary cut counterpart. यांना sticky end का म्हटलं? कारण एकाचा वरून AA-TT आणि दुसऱ्याचा खालून TTAA. तर हे कॉम्प्लिमेंटरी आहे. लायगेज टाकलं तर हायड्रोजन बॉन्ड बनतात, म्हणून त्यांना स्टिकी एंड म्हणतात. This stickiness of the ends facilitate action of enzyme ligase. Underline. Stickiness of the end facilitate the action of enzyme ligase. Restriction endonucleases are used in genetic engineering to form recombinant DNA, which are composed of DNA from different sources or genome. Underline करा. Recombinant DNA म्हणजे a DNA composed from two different sources. Restriction endonucleases are used in genetic engineering to form recombinant molecule of DNA which are composed of DNA from different sources. When cut by same restriction enzyme, अंडरलाइन करा. जब कट करोगे एक ही रिस्ट्रिक्शन एन्झाईम से सेमला तू अंडरलाईन कर. का सर? कारण समजा तुम्ही प्लाझ्मिड व्हेक्टर कट करायला एक रिस्ट्रिक्शन वापरलं आणि फॉरेन जीन कट करायला दुसरं रिस्ट्रिक्शन वापरलं तर त्याचे एंड स्टिकी एंड होणारच नाही. म्हणून प्लाझ्मिडला त्याच रिस्ट्रिक्शननं कट कर जा ज्या रिस्ट्रिक्शननी तुम्ही डिझायरेबल जीन कट करून काढला. तो इथं अंडरलाईन करा. व्हेन कट बाय सेम रिस्ट्रिक्शन एन्झाईम resultant DNA fragment have same kind of sticky end and this can be joined together end to end using ligase. आता खूपच सुंदर डायग्राम दिली आहे.
आता मी म्हणतो तसं करा. सगळ्यात पहिले तुम्ही लेफ्ट हँडला टॉपला पहा. ब्लू कलरचा फॉरेन DNA दाखवला. हो सर. आता राईट साईडच्या टॉपला वेक्टर DNA प्लाज्मिड लाल रंगाचा गोल दाखवला. हो सर. अब देखो, फॉरेन DNA के ऊपर और वेक्टर DNA के ऊपर एक ही रिस्ट्रिक्शन एंजाइम डाल दो. सेम रिस्ट्रिक्शन एंजाइम कटिंग बोथ फॉरेन DNA अँड वेक्टर DNA ॲट स्पेसिफिक पॉईंट. कारण कुठंही तर कट होणारच नाही. फॉरेन DNA असो की प्लाझ्मिड असो, रिस्ट्रिक्शन स्वतःची रेकग्निशन सिक्वेन्स शोधेल आणि तिथंच कट करेल. आता काय झालं पहा, तर सर जो फॉरेन DNA होता ब्लू कलरचा, त्याचे 3 तुकडे झाले आणि जो व्हेक्टर DNA होता तो कटला. आता बघा काय केलं त्यांनी. तो जो मधातला पीस आहे फॉरेन DNAचा 3 पैकी, तो आहे डिझायर्ड जीन आणि इकडे कट एंडमध्ये तो घातला. सो लायगेज जॉईन द फॉरेन DNA टू प्लाझ्मिड. आणि आत्ता पहा काय तयार झालं. रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल. तो वो जो ब्लू है वो फॉरेन जीन और लाल वाला सर्कल प्लाझ्मिड DNA. आणि या रिकॉम्बिनंट DNAला कशात घुसवलं? इकोलाय. तर मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की समजा नीले रंग का DNA है आपका जीन फॉर इंसुलिन, लाल रंग का सर्कल माने किसी बैक्टीरिया का प्लाज्मिड. दोनों को जोड़ दिया तो बना RDNA. आणि मग हा RDNA टाकला इकोलायमध्ये. म्हणजे आता जीन फॉर इन्सुलिन गेला इकोलायमध्ये. इकोलाय झाला मॉडिफाय, म्हणजे झालं जेनेटिक मॉडिफिकेशन. आता याला मल्टीप्लाई करायला लागते. तो देखो इकोलाई को क्लोनिंग कर रहे, क्लोनिंग द होस्ट. 1 से 2, फिर 2 से 4, फिर 4 से 8, फिर 8 से 16 से 32. तो जितने इकोलाई बनेंगे सभी में RDNA होगा, सभी में इंसुलिन का जीन होगा, सभी में वो एक्सप्रेस होगा अगर उसे सूटेबल कंडीशन मिली तो. और हर बैक्टीरिया से आपको अनलिमिटेड क्वांटिटी में मिलेगा इंसुलिन. तो डायग्रामेटिक रिप्रेजेंटेशन ऑफ RDNA टेक्नोलॉजी. अब आखरी 3 लाईन इस लेक्चर की. आपण कोणतं टूल शिकत आहे? सर आपण रिस्ट्रिक्शन एन्झाईम नावाचं टूल शिकत आहे सध्या. पुढे टूल कोणतं शिकायचं आहे? सर फॉरेन जीन कुठून आणतात ते. तो सुनो आखरी 3 लाइन. You may have now realized that normally, underline, unless one cuts vector and source DNA with same restriction enzyme, R recombinant vector or rDNA molecule cannot be created. तो जब तक कि कोई व्यक्ति वेक्टर को और सोर्स DNA को एक ही रिस्ट्रिक्शन से कट नहीं करेगा तब तक स्टिकी एंड्स कॉम्प्लीमेंट्री नहीं बनेंगे, तब तक रिकॉम्बिनेंट वेक्टर नहीं बनेगा. आता हे जे टाइटल आहे सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ DNA फ्रैगमेंट, ये दूसरी रिक्वायरमेंट है. तो ये हम अगले लेक्चर में देखेंगे. थैंक यू. और ये जो क्लिप है ये आप 2 बार 3 बार अगर देखते ध्यान से तो आपको कभी प्रॉब्लम नहीं आएगी.